काय चाललंय काय? अहो काय चाललंय काय? काय झालंय? अरे काय काय चाललंय काय? काय ब्रह्मे, मला कंपनीच्या बाहेर काढायला निघाला होता ना, नोकरीवरून काढायला निघाला होता मला. आता स्वतःच कंपनीच्या बाहेर काढले जात आहे. कसं वाटत? हा नाही, छान वाटतंय. पण आता जे काय आतमध्ये घडलं ना ते सगळं आमच्या लक्षात आहे. आणि जोशी, तू काय मल्होत्रा काय, तुमच्या पापाची एक दिवस तुम्हाला नाही शिक्षा मिळाली ना तर बघ. आजचा दिवस तुझा होता, पण उद्याचा दिवस हा आमचा असेल हे नीट लक्षात ठेव. जगातलं कुठलंही कॅलेंडर पंचांग तुम्ही तपासून पाहिलं ना तरी तुम्हाला तुमचा दिवस कधीच सापडणार नाही. कारण याच्या पुढे तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या ह्या आदित्य कश्यपला कंपनीमध्ये प्रवेश नाही. हे काय सांगतो ऐकलंस ना? बाहेर काढा. हो साहेब, यांना बाहेर काढा. चला. अरे एक मिनिट. ब्रह्मे, तुमची सद्दी संपली. आता आमचं राज्य चालू झालेलं आहे. आमचा माणूस खुर्चीवर बसणार आहे. अरे 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 मालिक, हमारे होते हुए आप क्यों तकलीफ लेते हो? आपकी कोई भी चीज गिरी हुई होती है हम उठा के आपके हाथ में दे देंगे, है ना? द्या इकडे, इकडे, इकडे. मी स्वतःच्या हाताने साफ करतो. नाही तर तुम्ही उगाच त्यांचं नाव खराब करा. मला त्या नावात काही इंटरेस्ट नाही. मला ना या खुर्चीमध्ये इंटरेस्ट आहे. ही खुर्ची तुमचीच होती, तुमचीच आहे आणि यापुढेही तुमचीच राहणार आहे. पण हे नाव सुद्धा तुमचंच आहे ना? आहे ना. हे नाव, ही खुर्ची, ही कंपनी आणि करोडोंची प्रॉपर्टी, हे सगळं मला माझ्या पप्पांमुळे मिळालंय. ऑल क्रेडिट गोज टू माय डियर पप्पा. थोड़ी क्रेडिट हमको भी मिलनी चाहिए ना? नहीं, हम जो भी है आपके पापा के बदौलत ही है. जिंदगी में अगर थोड़ी खुशी और आ जावे, है ना? नाही म्हणजे शिफारस वगैरे करू नका, पण इथपर्यंत आम्ही तुम्हाला सुखरूप आणून सोडलंय हे लक्षात ठेवा. म्हणजे ठेवणार, सगळं लक्षात ठेवणार आणि त्याचा हिशोब पण चुकता करणार. मी नाही, माझे पप्पा. अहो आप्पा, हो आप्पा, अहो कुठे चाललात आप्पा तुम्ही? कुठे म्हणजे किल्ल्याच्या बुलंद दरवाजावर. अहो आप्पा, हा किल्ला नाहीये आणि इथे बुलंद दरवाजा पण नाहीये. हो, कोण म्हणतं नाहीये? मला साफ दिसतोय. अहो आप्पा, ते फाटक आहे आणि फाटकाजवळ तुम्हाला जायला परमिशन नाहीये. तुम्ही फाटकाजवळ जाता, तिथून बाहेर जाता आणि हरवता. मग सगळे टेन्शन मध्ये येतात. आणि आता तर मामा पण नाहीये. मामा नसताना मी तुम्हाला फाटकाजवळ जाऊन देणारच नाहीये. आणि गेल्या वेळी किती लपडा झाला आप्पा. अरे झालं गेलं विसरून जावं आणि पुढे पुढे चालत राहावं. अहो आप्पा, हो थांबा ना आप्पा. अरे तिकडे कंपनीत राज्याभिषेक झाला असणार. माझा राजपुत्र आदित्य राजा झाला असणार. कुठल्याही क्षणी तो गडावर येऊन पोहोचेल. मला त्याला ओवाळण्यासाठी जायला नको. हे बघ, बघ, सगळं साहित्य तयार आहे. तू एक काम कर,
एक हत्ती घेऊन ये. हत्ती हत्तीवर बसून मी सगळ्या गावाला साखर वाटणार. बघा गुल्लू मामी पण आल्यात आता ताट घेऊन तुमचं. तुम्ही जा आणि आतमध्ये जेवून घ्या जा. ओए खोतिए, ये थाली ना मैं खाने वास्ते नहीं लाई हूँ, मग ये थाली मैं बजाने वास्ते लाई हूँ. हाँ, मैंने तुझे कहा था ना कि बैंड बाजा वालों को ले आ, तूने वो काम किया नहीं. अब जब आदि कंपनी का मालिक बनके घर में कदम रखेगा तो घर में धूमधाम तो होनी चाहिए ना. हाँ, तो मैं बैंड बजाऊंगी, थाली बजा बजा के गा के नाच के धूम मचाऊंगी. मी पण तुला साथ देणार. हाँ पाजी देनी पड़ेगी. आज तो घर में जश्न होना चाहिए. जश्न! वाह भाई वाह, वाह भाई वाह, आदित्य हो गई. वाह भाई वाह, वाह भाई वाह, वाह भाई वाह. आले ब्रह्मे बॉयज आले. ड्रम बॉयज आ गए, आदि और सई को लेकर आ गए. ये आ गए ड्रम बॉयज. अरे आदित्य की हो गई. वाह भाई वाह, वाह भाई वाह, आदित्य की हो गई. वाह भाई वाह. गुल्लू काय झालं तुझं? आम्हा सगळ्यांना शांतपणे आतमध्ये येऊ दे. सगळं फिसकटलंय. आदि, वहाँ कंपनी में क्या हुआ ये तो मैं नहीं जानती. हाँ, पर इतना पता है कि तुम कई दिनों बाद आज घर में आ रहे हो, तो ये तो खुशखबरी हुई ना. तो इसीलिए अप्पा से आरती करवा लो. अप्पा आत्ता नको ना प्लीज. अप्पा सईबाई, निदान तू तरी सांगशील का माझा आदित्य मालक झाला का? माझा राजपुत्र राजा नाही झाला का? अप्पा हो, असं कसं होईल? राजापुत्र राजा होणारच ना. आणि आज जरी नाही झाला तरी उद्या होईल, पण होईल नक्की. मग आज काय बी नसलं, आजचा मुहूर्त तर इतका छान होता. नाही अप्पा, मुहूर्त चांगलाच होता आजचा, पण तो विलन राक्षस मध्ये आला ना अचानक, त्याच्यामुळे मुहूर्त थोडा पोस्टपोन केलाय आपण. पण अप्पा आता तुम्ही डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही. आता आपण सगळेजण एकत्र आलोय ना, मग प्रत्येक दिवस हा चांगलाच मुहूर्त असणार आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अप्पा, आणि तुमचा राजपुत्र राजा नक्की होईल. आता तरी मला कोणी सांगणार आहे का सकाळपासून नेमकं काय चाललंय ते? अरे बोला ना. कोण आहे आदित्य देसाई? मी आहे की आज तो होता तो आहे? नाही, जर मी असेल तर मग तो कोण आहे? आदित्य कश्यप. कारण इतकी वर्ष आदित्य कश्यप मी असं समजत होतो. अचानक आदित्य कश्यपचा आदित्य देसाई कसा झाला? एकाच दिवसात माझं आडनाव कसं बदललं? मुळात माझं नाव तरी आदित्य आहे का तेही बदललंच होतं तुम्ही? आदित्य, आम्हाला कळतंय तुला काय वाटतंय, सगळं सांगतो, पण आधी तू शांत हो. अरे असा कसा शांत बसेल तो? अचानक एवढा मोठा बॉम्ब टाकला अंगावर, तर कसा शांत होईल तो?
पिंट्या उगाच आगीत तेल ओतू नकोस. जरा गप्प बस बघू. तेच मी इतकी वर्ष गप्प बसून ना म्हणून हे सगळं झालंय. वेळीच मी बोलायला पाहिजे होतं म्हणजे झालं नसतं. काय चाललंय बघा बघा बघता ना सगळे काय झालंय. आता तिसरी चूक तुझी आहे. पिंट्या, हा जो आपण निर्णय घेतलाय ना तो सगळ्यांनी मिळून घेतलाय आदित्यला सेफ ठेवण्यासाठी. झालंय सेफ तो. अरे यात केवळ दादाची चूक नाही, आपण सगळेच चुकलोय पिंट्या. अरे तुम्ही अजूनही आपापसातच बोलताय, आपापसातच भांडताय. मला सांगा ना काहीतरी. मला आपण काय कळलंय काय नाही कळलंय, कुणी मला काय कधी सांगायला हवं होतं. उशिरा तर उशिरा, आत्ता आत्ता मला सगळं कळायला हवं. अरे आता तरी बोला ना यार. आदित्य ही सगळी लपवालपवी हा सगळा खोटेपणा याचा खरं तर मला मनस्वी राग आहे. याचं कारण गेले कित्येक वर्ष मला आम्हाला सगळ्यांना हे करायला लागलं मनाच्या विरुद्ध. याचं कारण म्हणजे तुझ्या आईला दिलेलं वचन, तुझ्या आईला दिलेला शब्द की आम्ही तुझा सांभाळ करू, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार. त्यामुळे अनेक गोष्टी आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवल्या आणि आज जेव्हा तुला हे सगळं सांगायची वेळ आली तेव्हा त्या तुझ्या समोर मोडक्या थोडक्या स्वरूपामध्ये आल्या. पण आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून तुला सगळं काय ते खरं सांगायची वेळ आलेली आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे मालक विजय देसाई आणि त्यांची बायको आमची बहीण वंदना देसाई यांचं तू एकुलता एक मुलगा आहेस. एकुलता एक मुलगा. आदित्य विजय देसाई. विजय देसाई हे तुझं खरं नाव, हे तुझं खरं नाव आणि खरी ओळख. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा एकुलता एक वारसदार.
पहिल्यांदाच तुझ्या आई वडिलांचे फोटो बघत असेल ना, डोळे भरून बघून घे. हेच आहे तुझे आई वडील. विजय आणि वंदना. विजय देसाई कर्तबगार माणूस, स्वतःच्या जिद्दीनं आणि हिमतीवर फॅक्टरी सुरू केली बदलापूरला, आणि बघता बघता आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचं साम्राज्य उभं केलं. त्यात वंदूने म्हणजे तुझ्या आईने त्याला साथ दिली, त्या सोबत दिलं कवीत घेता येईल असं स्वप्न, आणि ते स्वप्न म्हणजे तू. तुझ्या जन्मानंतर त्यांच्या आनंदाला पारावरच उरलं नव्हतं. एकीकडे तुला कसं वाढवायचं, तुझी जडणघडण कशी करायची, तुझ्यावर काय संस्कार करायचे याची एक यादी घेऊन वंदना बसली होती, आणि दुसरीकडे विजय बाप बेटे मिळून कंपनी कशी मोठी होईल ह्याचं स्वप्न बघत होते. सगळं कसं दृष्ट लागावं असं चाललेलं होतं, आणि दृष्ट लागलीच. घात झाला. दोघांचा ऍक्सिडेंट झाला, आणि ऍक्सिडेंट मध्ये दोघही तू सुद्धा हट्टाने घरी थांबलास म्हणून वाचलास, नाहीतर आम्ही तुलाही गमावलं असतं. हॉस्पिटलमध्ये वंदना शेवटचा श्वास घेत होती, त्यावेळी देखील तिला परवा स्वतःची नव्हती, परवा होती ती तुझी. तिनं आमच्याकडून वचन घेतलं, आयुष्यभर तुला जीवापाड जपण्याची जबाबदारी आमच्यावर दिली. ही जबाबदारी कमी आणि जोखीम जास्त होती, कारण आम्हाला समजलं होतं की विजय आणि वंदनाचा तो अपघात नसून घातपात होता. जेडीने घडवून आणला होता ना तो ऍक्सिडेंट. मला वाटलंच होतं. त्याच्या त्या गोडाऊनमध्ये ती सगळी कागदपत्र बघता क्षणी मला लक्षात आलं होतं की विजय देसाईंच्या मृत्यूमागे ह्या जेडीचाच हात आहे. ते आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे मालक विजय देसाई आणि त्यांची बायको ऍक्सिडेंट मध्ये गेल्या. तुमच्या जेडी साहेबांचा काय संबंध? संबंध आहे काहीतरी, पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही. का का त्यांच्या जीवावर उठला होता तो? माझ्या आई बाबांनी असं काय वाईट केलं होतं त्याचा त्या दोघांशी काहीही संबंध नव्हता, तरी होता संबंध होता त्यांच्याशी आणि तुझ्याशी. जेडी म्हणजे जयवंत देसाई, विजय देसाईंचा सख्खा भाऊ म्हणजे तुझा सख्खा काका. हा जयवंत देसाई आहे ना, हा पैशांकरता वाटेल त्या थराला जाणारा माणूस आहे. ती कंपनी बळकवायची म्हणून त्यांनी तुझ्या बाबांचा विजय देसाईंचा जीव घेतला, आणि आता सुद्धा तो तुझ्या मागे त्याचसाठी लागलेला आहे. त्यावेळी आम्ही गाफील राहिलो, त्यामुळे वंदना आणि विजयला नाही वाचवू शकलो. पण यावेळी आम्ही अलर्ट होतो. त्यानं तुला काय करण्याआधीच आम्हाला त्याचा डाव उधळून लावायचा होता, आणि तुला मालकाच्या खुर्चीवर बसवायचं होतं. आणि हे सगळं अचानक घडलं. हा मुलगा कोण, कुठून आला, अचानक कुठनं प्रकट झाला, हे सगळे पेपर्स त्याने कसे काय तयार केले, ही सगळी संपत्ती त्याने एकदम कशी काय हडप केली. मुझे तो लगता है इस नकली आदित्य के पीछे ना उस जेडी का ही हाथ होगा.
निश्चितच असणार, पण त्या खोट्या आदित्याचा आणि जेडीचा काय संबंध आहे हे कळत नाहीये.